शेतकरी मित्रांनो, मी गंगाधर जगताप, मल्टीप्लायर ब्रांच ऑफिस हिंगोली. तर आज माझ्या गावातील आमचेच काका कुंडलिक महाजी जगताप यांच्या शेतासाठी मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे. जवळपास 4 वर्षापासून हे त्यांच्या शेतामध्ये मल्टीप्लायरचा वापर करतायत. तर आपण थोडक्यात त्यांनाच विचारू की मल्टीप्लायर यांनी या वर्षी कापूस पिकासाठी 4 एकर कापूस आणि 4 एकर हळदीसाठी जवळपास 8 पेट्या खरेदी केलेल्या आहेत. जवळपास ते 60 ते 65 हजार रुपये त्यांनी त्या पेट्यासाठी खर्च केलेला आहे. तर आपण त्यांना विचारू की मल्टीप्लायरचे 4 वर्षापासून कशा पद्धतीने अनुभव आलेत. तर तुमचं नाव सांगा. कुंडलिक जगताप. कुंडलिक महाजी जगताप. आम्ही गेले 4 तुम्ही किती वर्षापासून मल्टीप्लायर वापरताय? 4 वर्षापासून. 4 वर्षापासून. तर 4 एकच पेटी आणून एका एकरालाच वापरले. हां, तर त्यावेळेस तुमच्याकडे किती एकर हळद होती? 4 एकर. 4 एकर हळद होती. आणि आज रोजी तुम्ही ज्या पिकासाठी समजा आज रोजी ज्या पिकासाठी 8 पेट्या आणल्यात, तर हे तुम्ही 8 एकराला वापरताय. 4 एकर कापूस आणि 4 एकर हळदीसाठी. आता त्यावेळेस मग तुम्हाला एका एकरामध्ये आणि 3 एकरामध्ये काय बदल जाणवला होता मल्टीप्लायर वापरून? 2-3 क्विंटलचा फरक वाटला त्या वर्षी उत्पन्नात. आणि शेंगामध्ये काय फरक जाणवला? लांब थोडी 1 इंच लांब होती शेंग. 1 इंच लांब होती. हो. आणि जवळपास उत्पन्नामध्ये जवळपास 3-4 क्विंटलचा फरक होता. 3-4 क्विंटलचा फरक पडला होता ज्या बाजूच्या रानापेक्षा. हो. तर या वर्षी तुम्ही जवळपास 3 वर्षापासून तुम्ही आता सलग 3 ते 4 पेट्या मल्टीप्लायर घेऊन हळद पिकासाठी वापरत होते. हो, एवढे दिवस आम्ही हळदीसाठीच वापरत होतो. हां, पण यावर्षी फक्त मी ट्राय करून बघितलं. कापूस पिकासाठी. कापूस पिकासाठी 1 किलो टाकलं. हा. म्हणजे 4 एकरला 4 किलो टाकलं. हां. तर रिझल्ट खूप चांगला वाटला. परत 4 किलो टाकलं खतासोबत. पण आता याला खत कसं केलं मी, 25% खत कमी केलं. हां, रासायनिकचा खर्च रासायनिकचा खर्च 25% कमी केला. बरं, तुम्ही 25% रासायनिकचा खर्च कमी केला तर 100% उत्पन्नामध्ये तुमच्या वाढ झाले का? म्हणजे पिकामध्ये क्वालिटी बदलून आहे का? पिकाची क्वालिटी खूप चांगली आहे. हं. 100% माझ्या कापसासारखा आमच्या एरियामध्ये कापूसच नाही. भांडेगाव इथं कलगावमध्ये. तर हळदीला पण खूप चांगला आहे मल्टीप्लायर. तर जवळपास तुम्ही आज याला जवळपास किती किलो मल्टीप्लायर वापरलेला आहे? याला एकरी 2 किलो. एकरी 2 किलो आतापर्यंत गेलेला आहे. हो. आणि इथून पुढे किती वेळास तुम्ही याचा वापर करणार आहात? आता 3-3.5 किलो तरी जाईल. 3 किलो तरी जाईल. आणि हळद पिकासाठी तुम्ही एकरी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत किती किलो मल्टीप्लायर 8 वापरता? ते 9 किलो. 8 ते 9 किलो. म्हणजे प्रत्येक महिन्याला एका एकरला 1 किलो वापरताय. 25 दिवसाला 1 किलो. 25 दिवसाला 1 किलो वापरताय. तर आज रोजी ही जी क्वालिटी आहे तुमच्या कापूस पिकावर, ही फक्त मल्टीप्लायरची असे सांगू हो. शकता? तर इतर शेतकऱ्यासाठी काय सांगू शकता? सर्व शेतकऱ्यांनी मल्टीप्लायर वापरावं. रासायनिक केमिकल मधून बाहेर यावं. आज रोजी तुम्ही जे मल्टीप्लायरचा वापर तुमच्या शेतामध्ये केला आणि केमिकलचा खर्च कमी केला, याच्याहून तुम्ही सांगू शकता की मल्टीप्लायरच्या वापराने 100% केमिकल कमी होत आहे, केमिकल कमी होतं आणि उत्पन्न वाढतं. उत्पन्न वाढतंय. तर इतर शेतकऱ्यासाठी वापरण्यासाठी म्हणजे याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? 4 वर्षाचा अनुभव तुम्ही म्हणजे 100% शेतकऱ्यांना हे प्रोडक्ट वापरायला पाहिजे की नाही पाहिजे? 100% वापरायला पाहिजे. आणि याचा वापर केल्यानंतर रासायनिकचा खर्च कमी होतो आणि उत्पन्नही वाढते. हो. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता आमचे काका यांनी जवळपास 4 एकर यावर्षी 8 बॉक्स खरेदी केली आहेत. का तर रिझल्ट 60 ते 65 हजार रुपये खर्च करता म्हणजे जोक नाही आहे शेतकऱ्यासाठी. तर त्यांनी त्यांच्या शेतासाठी रिझल्ट घेतले आणि उत्पन्न वाढून मिळालं. त्या कारणासाठी त्यांनी आज जवळपास 8 बॉक्स वापरलेले आहेत. अशा पद्धतीने त्यांची कापूस पिकाची क्वालिटी आहे, तुम्ही बघू शकता. आणि याला आतापर्यंत 2 महिन्याच्या फरकानं 2 किलो मल्टीप्लायर यांना गेलेला आहे. आणि इथून पुढेही ते प्रत्येक जिथपर्यंत त्यांना टाकता येईल तिथपर्यंत टाकण्याचा प्रयत्न हे करणार आहेत. आणि फवारणीमध्ये कंपल्सरी वापरलं? फवारणीमध्ये 20 ग्राम पंप 20 ग्राम. प्रतिपंप 20 ग्राम. तर शेतकरी मित्रांनो, हे त्यांनी प्रतिपंपाला 20 ग्राम वापरलं आहे. आपणही एक वेळ अवश्य वापर करून बघा. जितकं क्षेत्र आहे त्या क्षेत्रापैकी काहीतरी भागाला वापरा. रासायनिकचा खर्च कमी करा आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घ्या. धन्यवाद.